राजवाडा हे नाव सार्थ ठरविणाऱ्या त्या प्रशस्त बंगल्यातील दिवाणखान्यात सोन्याचे आवरण असलेल्या घड्याळाने सकाळचे 7 वाजत असल्याची जाणीव मंजूळ स्वरात करून दिली आणि पाठोपाठ घरातील 4 सदस्य चहा नाश्ता करण्यासाठी दिवाणखान्यात पोहोचले. पाटील, त्याच्या सौभाग्यवती, त्यांचा मुलगा अभय आणि त्यांची सून अमिता ही सारी मंडळी टेबलाभोवती बसली. अभय आणि अमिता या दोघांचा मूड रोजच्यासारखा प्रफुल्लित आनंदी वाटत नव्हता. काहीतरी वेगळं घडलंय असं दोघांच्याही चेहऱ्यावरून वाटत होतं. पाटलांनी प्रश्नार्थक नजरेने बायकोकडे पाहिलं, परंतु पत्नीच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह दिसताच पाटील जागेवरच शांत बसलेले असताना अभय म्हणाला, आई, बाबा, मी एक निर्णय घेतलाय. त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत अमिता ठामपणे म्हणाली, अभय, तू एकट्याने नाही. आई, बाबा, आम्ही एक निर्णय घेत. तेच ते. अभय बोलत असताना पाटलांनी विचारले, अरे पण काय निर्णय घेतलाय? अहो, एका महिन्याने दोघांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे, त्यामुळे परदेशात फिरायला जायचं बेत असेल. आई, जरा ऐकून घे ना. लग्नाच्या वाढदिवसाला कदाचित आम्ही एकत्र नसू. अभय म्हणाला, म्हणजे तुझी काही महत्त्वाची बैठक आहे का? त्यामुळे तुला बाहेरच्या देशात जावे लागणार आहे का? मग चांगलेच आहे की, अमितालाही घेऊन जा. बैठक आणि वाढदिवस दोन्ही होईल. पाटलीनबाई, थोडे सबुरीने घ्याल का? विषय वाटतो तेवढा सोपा वाटत नाही. काय झाले पोरांनो? पाटलांनी विचारले. काही नाही बाबा, आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा. काय घटस्फोट? पण का? जेमतेम 11 महिन्याचा संसार तुमचा आणि तुम्ही असा निर्णय घेऊच कसा शकता? आई, पूर्ण विचार करून आम्ही ठरवलंय की यापुढे आम्ही एकत्र संसार नाही करू शकणार. अभय शांतपणे म्हणाला, तुम्ही एकमताने ठरवलंय म्हटल्यावर प्रश्नच मिटला. परंतु तरीही कारण कळू शकेल का? बाबा, 11 महिने एकत्र राहून आमच्या हे लक्षात आले की आमच्या दोघांचे विचार परस्पर समान आहेत. एकसारखी विचारसरणी घेऊन आम्ही दोघे आजीवन एकत्र नाही नांदू शकणार. सांगतो, तुमच्याही लक्षात आलेच असेल की आमची मतं किती एकसारखी आहेत. 11 महिन्यात आमचे एकदाही मतांतर झाले नाही, मतभेद झाले नाहीत. मी एकदाही गोष्ट सुचवली की अमीने त्यास लगेच होकार द्यावा आणि मीही काही करूया, नवीन काही आणूया म्हटले की हा अबू लगेच मान डोलावतो. मतभिन्नता, मतभेद, भांडण तर सोडा, परंतु एकमेकांच्या होला साधा ना असा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आमच्या संसारामध्ये एक प्रकारचा अळणीपणा, तोचपणा आला आहे. साधं TV पाहण्यावरून आमच्यामध्ये वाद होत नाही, तू मैमय होत नाही. अरे पण संसार, लग्न म्हणजे काय तुम्हाला बावलाबावलीचा खेळ वाटला? एवढे मोठे आयुष्य कसे काढणार आहात? दृष्ट लागावी अशी तुमची. आणि सौ पाटील अख्खे अर्धवट सोडले. तेच झालंय आमचे, दृष्ट लागले. आई, दुसरा एक निर्णय. सॉरी बाबा, आम्ही दोघेही पुन्हा, मी माझ्या मैत्रिणीशी आणि अनिता तिच्या जिवलग मित्राशी लग्न करणार आहोत. काय? दुसरा घरोबा? दोघेही? अरे दोघांनाही लग्नापूर्वीच मित्रमैत्रिणी होती, तर मग त्यांच्याशीच का नाही लग्न केले? त्याच वेळी स्पष्ट सांगितले असते तर आम्ही दोन्ही कुटुंबांनी लग्न लावून दिले असते. दोन्ही घराणे तुमच्या प्रेमविवाहाच्या आड आली नसती. पाटील म्हणाले, तेव्हा फक्त एकमेकांचा परिचय होता, प्रेम वगैरे नव्हते. आता घट्ट प्रेमाची नाळ जुळले. आम्ही एकमेकांना धोका वगैरे दिलेला नाही. तशी जाणीव होताच आम्ही नैसंकोचपणे कबूल दिली आणि दोघांनाही कोणताही वाद न चालता एकमेकांच्या मताचा आदर करून, चिडचिड संताप न करता विभक्त होऊन आपापल्या प्रेमीसोबत एकत्र नांदण्याचा निर्णय घेतलाय. आज 11 वाजता आम्ही वकिलामार्फत न्यायालयात अर्ज देणार आहोत. तुम्ही दोघांनी परस्पर सारे ठरवले म्हटल्यावर काही बोलण्याची गरजच नाही. अमिता, तुझ्या आईवडिलांना हे सारे माहिती आहे? नाही बाबा, वकिलांकडे जाण्यापूर्वी आम्ही तिकडे जाऊन त्यांना सारे सांगणार आहोत, असे सांगून अमिता अभय त्यांच्या खोलीत निघून गेले. अहो हे काय? तुम्ही त्यांना काहीच कसे म्हणाला नाहीत? तुम्ही त्यांना थांबवायला हवे होते. जन्मोजन्मीचे नाते असे सहजासहजी तोडता येतात? अभय अमिताने करून दाखवले. एक बरे झाले, अजून कोणत्या संततीच्या मोहापाशात अडकण्यापूर्वी ते वेगळे होत आहेत. शिवाय दोघांनी समंजसपणे निर्णय घेऊन लगेच आपापले मार्गही निवडले आहेत. एकमेकांना दोष न देता आनंदाने विभक्त होत आहेत. तर त्यांना एकत्र ठेवण्याचा अट्टहास आपण का करावा? आपल्या हट्टामुळे का? त्यांची मनं जुळणार आहेत की ते म्हणतात तसे त्यांच्यामध्ये मतभेद होणार आहेत? कशी भिन्न मजेशीर परिस्थिती आहे. इतर जोडपी भांडणे होतात, एकमेकांची मतं पटत नाहीत म्हणून विभक्त होतात. इथं मात्र भांडणे होत नाहीत, मतं जुळतात म्हणून घटस्फोट घेतात. पाटील पत्नीला समजून सांगत असताना अभय अमृता त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आले. आम्ही जाऊन येतो, अभय म्हणाला. खरंच? दोघांचाही निर्णय झाला का रे? हो आई, सगळं ठरलंय आत्ता. बदल होणार नाही. अभय आणि दोघे घराबाहेर पडले. तिकडे अमिताचे आईबाबा सकाळचा नाश्ता करत असताना अमिताची आई म्हणाली, अहो
दिवस कसे भरकन जातात ना. पहा ना, पाहता पाहता अमिताच्या लग्नाला वर्ष होते. खरं आहे सौभाग्यवती, दिवस भुरकन उडून जायला एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमिताच्या सासरचे लोक. ती मंडळी आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आहेत. 11 महिन्यात अमिताने कधी ना नवऱ्याची तक्रार केली आहे ना सासू सासऱ्यांची. आनंदाचे दिवस असे पटकन निरोप घेतात. वर्ष होत आला आहे लग्नाला, वाढदिवस साजरा करावा लागणार. सासूबाई कंबर कसा, लेक जावयाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. अहो, ते कुठे इथे वाढदिवस साजरा करतील. जातील विमानात बसून उडत उडत दूरदेशी. आपल्याला काही करण्याची गरज नाही. अमिताची आई बोलत असताना तिथे अमिता आणि पाठोपाठ अभयचे लग्न झाले. त्यांना तसे अचानक आलेले पाहून अमिताच्या आईने काळजीने विचारले, काय झाले अमो, असे अचानक कसे आलात? सारे ठीक आहे ना? अभय, नाश्ता करणार का? नाही आई, आमचा नाश्ता झालाय. मग काय लग्नाच्या वाढदिवसाचा काही कार्यक्रम ठरवलाय का? बाहेर जाऊन या कुठेतरी. बाबा, आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. आम्ही घटस्फोट घेत आहोत. काय घटस्फोट? अमे, शुद्धीवर आहेस का? असा विनोद करावा कसा वाटला तुला? आई, मी विनोद करीत नाही. आम्ही एकमेकांपासून विभक्त होऊन दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाट, अभय, ही काय म्हणते? ती बरोबर बोलते. आम्ही दोघांनी मिळून तसे ठरवलं आहे. पण का? सोन्यासारखा संसार तुमचा. महत्त्वाचे म्हणजे इतरांना आदर्श ठरावा अशी तुमची जोडी असताना हे एक मिनिट, तू हे दुसऱ्या लग्नाचे काय म्हणत होतीस? अभय त्याच्या मैत्रिणीसोबत आणि मी माझ्या मित्राशी लग्न करणार आहोत. आम्ही लग्नाच्या बंधनातून मुक्त होत असलो तरी एका नव्या नात्याने आम्ही एकत्र येत आहोत. मैत्रीचे बंध आम्ही कायम जपणार आहोत. हे काही एक पटण्यासारखे नाही. माझ्यासाठी सारे डोक्याबाहेरचे आहे. पण हा असा निर्णय घेण्याची गरज काय आहे? बाबा, आहे. बरे, आम्ही वकिलाकडे जात आहोत. जाण्यापूर्वी तुमच्या कानावर आमचा निर्णय घालावा म्हणून इकडे आलो आहोत. येतो आम्ही. चल अभय, अमिता अशा आवाजात म्हणाली की जणू ते घटस्फोट घ्यायला नव्हे तर एखादा सिनेमा पाहायला जात आहेत. त्या दोघांना प्रश्नाच्या चक्रव्यूहात अडकवून दोघेही तिथून निघाले. जाताना दोघांनाही एकमेकांच्या हातात घेतलेले पाहून अमिताचे बाबा म्हणाले, अगं, हे दोघे घटस्फोट घ्यायला निघाले आहेत की हनीमूनचे पॅकेज ठरवायला चालले आहेत? अहो, मला तर वाटत होते हे दोघे मिळून आपली विकेट घेत आहेत. दोघांमध्ये आजपर्यंत कधीही भांडण झाले नाही, वादविवाद झाला नाही आणि तरीही सरळ घटस्फोट. कुणाशी या बाबतीत चर्चा केली नाही, साध्या शब्दाने सांगितले नाही. वकिलाकडे जातानाही दोघांच्याही चेहऱ्यावर दुःखाचा संतापाचा लवलेशही नाही. म्हणून मला वाटते, तू म्हणतेस तसे असेल ना, तर देवच पावला. यांच्या आत्ताच्या वागण्यावरून त्यांची ही तऱ्हा पाहून कोणालाच ही गोष्ट खरी वाटणार नाही की हे दोघे घटस्फोट घेत आहेत. तिकडे काही वेळात अभय अमिता त्यांच्या वकिलाकडे पोहोचले. त्या दोघांना पाहताच त्यांच्या शेजारी बसलेल्या महिला वकिलाशी परिचय करून देताना वकील म्हणाले, अभय आणि अमिता या अस्मिता नाईक, समुपदेशन तज्ज्ञ आहेत. माननीय न्यायालयापुढे आपली केस सादर करण्यापूर्वी या तुमच्याशी चर्चा करतील. तुम्हाला या निर्णयापासून. एक मिनिट वकील साहेब, त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचा निर्णय झाला आहे. आम्हाला आत्ता कोणी त्यापासून परावृत्त करू शकणार नाही. अभय म्हणाला. अभयचे बरोबर आहे. आम्ही हसत खेळत हा निर्णय घेतला आहे. पूर्ण विचारांती घेतला आहे. होय, आम्ही दोघेही पुन्हा दुसरे लग्न करणार आहोत. अमिता म्हणाली. मिस्टर अभय, तुमची होणारी दुसरी पत्नी मिसेस अमिता यांच्यापेक्षाही सुंदर आहे. अस्मिताने विचारले. मॅडम, मला वाटते प्रेम हे शारीरिक सौंदर्यावर नसते आणि नसावे. एक नजर पुरुषी असते. महत्त्वाचे हे की सारे न्यायालयीन सोपस्कार लवकर व्हावेत, जास्त चर्चा न होता. माननीय न्यायालयाचा जास्त वेळ खर्च होऊ नये म्हणून आम्ही एकत्रपणे एकाच वकिलामार्फत जात आहोत. तिथे वेगळी चर्चा, आरोप प्रत्यारोप होऊ नयेत. मिस्टर अभय, रागावू नका. खरेच तुम्ही दोघेही दुसरे लग्न करणार आहात तर मग हा 11 महिन्यांचा संसार का थाटला? त्याचवेळी दोघांनी आपापल्या प्रिय व्यक्तीशी लग्न का नाही केले? वकील साहेब, असे आम्ही म्हटलंय का की आमच्या लग्नापूर्वी आमचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होते? अविवाहित असताना आमचे इतरत्र प्रेम होते. लग्नानंतर कोणी इतरांच्या प्रेमात पडतच नाही का? पडता येतं नाही का? मजेशीर आहे सर. वकील साहेब, आमच्या समुपदेशनाचा या दोघांवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. ठीक आहे मिस्टर अभय आणि मिसेस अमिता, एवढंच सांगेन. पुन्हा शांतपणे विचार करा. शक्य झाल्यास लग्न मोडू नका. कसे आहे, तुम्ही दोघे आत्ता येताना हातात हात घालून हास्य विनोद करत आलात. त्यावरून तुमचे या क्षणी अत्यंत मधुर संबंध आहेत हे नक्की. होणारा जोडीदार असा हसरा खेळकर असलेच असे नाही. ओके, ऑल द बेस्ट, असे सांगून ॲडव्होकेट अस्मिता तिथून निघाल्या. ठीक आहे, या तुम्ही. मी पंजिका दाखल करतो, वकील म्हणाले.
काही वेळात अभय अमिता घरी पोहोचले. तिथे अमिताचे आई बाबा आले होते. चौघांचेही चेहरे, विशेषतः दोघांच्याही आईचे चेहरे अत्यंत गंभीर होते. या काय म्हणाले वकील? पाटील यांनी विचारले. मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. त्यांच्या परीने त्यांनी आम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची डाळ शिजली नाही. मला एक सांगा, एकमेकांना समजून घेण्यासाठी, परस्परांचे स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यावेळी लग्नाचा मुहूर्त 3 महिन्यानंतरचा निवडला होता ना? हो ना. दिवस भटकत होतात, रात्र फोनवर बोलत होता, आणि आता लग्नाला 11 महिने होत आहेत तरीही तुम्ही एकमेकांना ओळखू शकला नाहीत? पाटलांनी विचारले. पाटील साहेब, लग्नाला 33 वर्ष होत आहेत, परंतु अजून आम्ही सौभाग्यवतीला ओळखू शकलो नाही, तर हे उण्यापुऱ्या 14 महिन्यात काय ओळखणार? मालतीचे बाबा म्हणाले. अहो बस करा तुमचे विनोद. ही काय पीजे मारण्याची वेळ आहे? 33 वर्षात कधी आमचे बाबा टायमिंग जोडलेच नाही बाबा. व्याही बुवा, सर्व विवाहित पुरुषांची टायमिंग असेच चुकते बघा. चालायचेच, वारंवार चुकतो तोच नवरा. पाटील म्हणाले. अहो तुम्ही सुरू झालात काय? वेळ काय, बोलताय काय? मग काय करणार? ज्यांना स्वतःच्या निर्णयाचे वैषम्य वाटत नाही, जे घटस्फोटाचे अर्ज देऊन आल्यावर हनीमूनवरून परतल्यासारखे आनंदी आहेत, तर मग आपण का दुःख मानायचे? त्यांना त्यांच्या निर्णयामध्ये आनंद वाटत असेल तर आपणही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायलाच हवे. जस्ट सेलिब्रेशन होऊन जाऊ देत गोडाधोडाचं. आले आहेत विहीन व्याही तर होऊन जाऊ देत भोजनशाही. कसे आहे, लग्न ठरले त्यावेळी पहिले भोजन व्याही भोजन दिले होते, आता तोच संसार मोडतोय पुन्हा व्याही भोजन. पाटील म्हणाले तसे दोन्ही व्याहीसह अभय अमिता खेचून हसले. हसता हसता अभय म्हणाला. बाबा, तुम्ही गोडाधोडाचे जेवण करा की तांबड्या रश्श्याचे करा. आम्ही दोघे आज बाहेरच जाणार आहोत, आणि हो, आम्ही आजच दोघांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापायला टाकणार आहोत. घटस्फोट काय, लगोलग लग्न काय, आणि वर कडी म्हणजे दोघेही लग्नाच्या पत्रिका छापायला एकत्रच जात आहेत. आश्चर्य आहे बाबा. दोघांच्याही लग्नपत्रिका सारख्याच असणार आहेत. आणि की नाही पप्पा, एकमेकांच्या निमंत्रण पत्रिकेवर विनीत म्हणून आम्ही आमचीच नावे टाकणार आहोत. म्हणजे? असमंजसपणे पाटलांनी विचारले. त्याचे असे आहे बाबा, अमिताच्या लग्नपत्रिकेत विनीत म्हणून माझे नाव असेल म्हणजे माझ्या बायकोच्या लग्नाला यायचं. हां, असे मी विनवणार आहे. अभय म्हणाला. अमुच्या लग्नपत्रिकेत मी सर्वांनी या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करताना म्हणजे नवऱ्याच्या लग्नाला उपस्थित राहायचे बरे, असे छापलेले असेल. वाह, छान. जगावेगळे नवरा बायको आहात तुम्ही. अरे पण तुमचे जन्मोजन्मीचे भावी साथीदार आहेत कुठे? आमचा जावई आणि आमचीच सून. आम्हाला कधी भेटवणार आहात? अरे आज आपल्याकडे व्याही भोजनाचा शाही योग आहेच, तर त्या दोघांनाही बोलवा की. नाही बाबा, ते आमचे जसे सिक्रेट आहे तसेच ते सरप्राईजही आहे. डायरेक्ट आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आणि नूतन लग्नाच्या दिवशीच त्यांची तुमच्यासह सर्वांसोबत भेट होईल. अभय म्हणाला. आणि हो, आमची अजून एक सरप्राईज आहे. म्हणजे माझ्या लग्नपत्रिकेवर फक्त माझीच वधूचेच नाव असेल, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे म्हणजेच वराचे नाव नसेल. त्याचप्रमाणे माझ्या लग्नपत्रिकेवर माझ्या नवरीचे नाव नसेल. त्यामुळे त्या दोन्ही वधूवरांची आणि तुमची भेट थेट मंगल कार्यालयातच होईल. अजून सरप्राईज? आता आणखी काय? एका मागोमाग एक आश्चर्याचे धक्के देत आहात. प्रत्यक्ष देवानेही अशी नवरा बायकोची जोडी पाहिली नसेल. आई, आमच्या दोघांचेही लग्न एकाच मंगल कार्यालयात एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार आहेत. काय, एकदाच? पाटलांनी विचारले. एक मिनिट, लग्नाच्या वाढदिवशीच लग्न करणार? अरे पण त्या दिवशी अमावस्या आहे. पाटलीनबाई म्हणाल्या. काय फरक पडतो आई? मला सांग, आमच्या लग्नाचा मुहूर्त तू कमीत कमी 10 गुरुजींना आमच्या जन्मपत्रिका दाखवून काढला होता. काय झाले? मोडतेच आहे ना? ओके, आम्ही तयार आहोत. होऊन येतो, अभय म्हणाला, आणि ते दोघे त्यांच्या खोलीकडे निघाले. त्याच सायंकाळी अभय अमिता निमंत्रण पत्रिकेसाठी त्या दुकानात गेले. दुकानदाराने लग्नपत्रिकेचे विविध नमुने त्यांच्यासमोर टाकून विचारले. पत्रिकेवर छापायचा मजकूर किती आहे? तसाच कमीच आहे. म्हणजे कसे? बघा, आम्ही पत्रिकेवर वधूवरांची नावे टाकण्याऐवजी केवळ वधूचेच नाव आणि दुसऱ्या पत्रिकेवर फक्त वराचेच नाव टाकणार आहोत. मी नाही समजले. तुम्ही मजकूर दाखवला असला तर मग मला त्याप्रमाणे पत्रिका दाखवणं सोपं झालं असतं. असे म्हणता? ठीक आहे, द्या कागद पेन. अमिताकडे पाहून अभय म्हणाला. दुकानदाराने पेन आणि कागद देताच काही क्षणात दोघांनी मिळून मजकूर तयार केला. त्या मजकुरावर नजर टाकत असताना दुकानदार आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत खुर्चीवर बसला आणि म्हणाला. हे काय? तर तुम्ही दोघे? आम्ही दोघे नवरा बायको आहोत. काय? मग लग्न कुणाचे आहे? आमचे दोघांचेही. म्हणजे
आम्ही दोघं एकमेकांना घटस्फोट देऊ लग्न करणार आहोत. अभय म्हणाला. अजबच आहे साहेब, 30 वर्ष झाली लग्नपत्रिका छापण्याचा व्यवसाय करतो. कालामानाप्रमाणे आमचा व्यवसायातही बरेच चमत्कार बदल झाले. पण हे असे म्हणजे चक्क नवरा बायको एकमेकांच्या दुसऱ्या लग्नाच्या पत्रिका छापायला एकत्र मिळून येतात. ठीक आहे. पत्रिका वाचतो. स न वी वी कळविण्याचा अत्यानंद होतो की माझी बायको सो अमिता हिचे लग्न दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10:30 संपन्न होत आहे. आपण या सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती. कार्यस्थळ मेडिकल सदन. स्वागतोत्सुक अमित. नोट, माझ्या बायकोच्या लग्नाला यायचं हं अमित. मला सांगा, यात नवरदेवाचे नाव कुठे आहे? तेच तर सरप्राईज आहे ना. नवरदेवाचे नाव आणि त्याचे दर्शन थेट व्यासपीठावरच होणार आहे. काय आहे? लग्नाची तीच पद्धत, तेच सोपस्कार. हे सारे आत्ता कंटाळवाणे होऊ लागले. हो, लग्न सोहळ्याचा एका वेगळ्या प्रकाराने आनंद लुटता येतो हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. अभय दुकानदारासोबत बोलत असताना अमिताने तयार केलेला मजकुराचा कागद दुकानदारापुढे ठेवला. हातात कागद घेत दुकानदार म्हणाला, आता आणखी हे काय? स न वी वी कळवण्यास अत्यानंद होतो की माझ्या नवऱ्याचे म्हणजे माझ्या जन्मोजन्मीच्या साथीदाराचे अभय याचे लग्न 30 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या लग्न सोहळ्यास तुम्ही उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तर मग येणार ना माझ्या लाडक्या नवऱ्याच्या लग्नाला? माझ्या नवऱ्याची बायको अमिता. अहो, हे काय? नवरा बायकोचा घटस्फोट समजले, नंतर वेगवेगळी लग्न हेही समजू शकतो. पण एकाच दिवशी एकाच वेळी एकाच मांडवात कसं शक्य आहे? का शक्य नाही? आम्ही काही भांडणे करून एकमेकांना मारहाण करून घटस्फोट देऊन लग्न करत नाहीत, तर एकमेकांच्या मर्जीने, पसंतीने आणि एकमेकांच्या लग्नाचा आनंद लुटण्यासाठी लग्न करत आहोत. धन्य आहे तुमचे. दुकानदार बोलत असताना अचानक अमिता म्हणाली, अब्बू, अजून एक आयडिया. काय करूया? या दोन्ही पत्रिकांवर जिथे आपली नावे आहेत ना, तिथे आपण आपापले आधार क्रमांक टाकूया. आईला, अम्मे, ग्रेट आयडिया. माझ्या लक्षातच आले नाही. आधार क्रमांक टाकल्यामुळे लग्न कुणाचे? हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहील. पोरांनो, एक काम करा. आधार कार्ड क्रमांक छापलेली पहिली पत्रिका तडक आपल्या पंतप्रधानांना पाठवून द्या. अरे वा काका, भन्नाट सूचना आहे हो. कदाचित या आमच्या आगळ्या वेगळ्या लग्न सर्वासाठी पंतप्रधान स्वतः उपस्थित राहतील. अभय आनंदानं म्हणाला, अय्या किती छान. अबू, आपण की नाही पंतप्रधानांना आपल्या लग्नात ना मंगलाष्टका म्हणायला लावू. असे म्हणत अमिता आनंदाने टाळ्या वाजवत असताना अचानक त्यांना सस असा आवाज ऐकू आला. दोघांनी चमकून दुकानदाराकडे पाहिलं. तो म्हणाला, नाही, मी स्वप्नात नसल्याची खात्री स्वतःलाच चिमटा करून घेतली. मला सांगा, तुम्ही या पृथ्वी तलावरचीच माणसे आहात ना? एवढी कशी डोकी चालतात हो तुमची? एकापेक्षा एक बुद्धिवान माणसं पाहिली, परंतु अशी? बरे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळेल? कोणत्या? अभय अमिताने एकदम विचारले. असे म्हणतात की 2 हुशार माणसे एकत्र राहू शकत नाहीत, एकत्र काम करू शकत नाहीत. तुम्ही तर अतिहुशार आहोत आम्ही, बरोबर? अगदी बरोबर. बरे, तुम्ही या भागात अजून काही खरेदी करणार आहात का? किती वेळ लागेल? कपडे खरेदी करणार आहोत. 2-3 तास लागतील. ठीक आहे. जाताना पत्रिका घेऊनच जा. किती छापू? इतक्या लवकर होतील? प्रत्येकी 1000 छापा. पैसे जाऊ देत. 30 वर्षात खूप कमाई केली. हजारो माणसे भेटली, परंतु तुमच्यासारखं जंटल जोडी नाही भेटली. प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहायचा नसतो. मात्र एक नक्की, तुम्ही बोलावलं नाही तरी तुमच्या लग्नाला येणार म्हणजे येणार. जेवणासाठी मुळीच नाही, तर तुम्हा दोघांमध्ये असलेले चांगले खेळीमेळीचे मैत्रीचे संबंध तोडून निवडलेले नवीन जोडीदार कसे आहेत ते पाहण्यासाठी नक्की येणार. बोलताना दुकानदाराचे डोळे भरून आले असल्याचे दोघांनाही जाणवले. रात्री उशिरा दोघेही घरी परतले तेव्हा अभयचे आईवडील त्याची वाट पाहत होते. खरेदीचे गट्टे पाहून पाटलाने विचारले, अरे बाप रे, एवढी कशी काय खरेदी केली? बाबा, आमचे लग्न आहेत हे विसरलात? त्याचीच ही सारी खरेदी आहे. बरे, मला सांगा, आधी कपडे बघता की लग्नाची कार्ड? अभयने विचारले. कार्ड छापली? आधी लग्नाची कार्डच दाखव. माझ्या होणाऱ्या सोनीचे नाव तरी कळेल. पाटील बोलत असताना सौ पाटील मध्येच म्हणाले, आणि मला माझ्या जावयाचे नाव समजेल. असे पाहताय काय अमिता, सून असली तरी ती आपल्याला लेकीसारखीच होती ना. आता तर या दोघांनाही ते नातेच संपवले म्हटल्यावर अमिता आपली मुलगीच ना. अरे खरंय. या, पाटील बोलत असताना अभयने एक कार्ड दोघांच्याही हाती दिले. ते पाहतच पाटलाने विचारलं, काय? माझ्या बायकोचे लग्न? इश्य, अहो हे काय बोलतेच? माझे कसले लग्न? बायकोबाई, हातातली पत्रिका वाचून तर बघा.
हे काय माझ्या नवऱ्याची लग्न? अरे वा, तू पण लावतेस माझे लग्न? पाटलांनी विचारले. आई बाबा, अहो आमच्या लग्नाची कार्डं आहेत. आम्ही एकमेकांच्या निमंत्रण पत्रिकेवर शुभेच्छुक म्हणून एकमेकांची नावे टाकली आहेत, म्हणजे आधार क्रमांक टाकले आहेत. हा काय प्रकार म्हणावा? वधूचे नाव कुठे आहे? दूरध्वनी क्रमांक नाही गाई, ते हे आधार कार्डचे क्रमांक आहेत. कसे आहे? नाव नाती तर काय जुळतायत आणि तुटतातही. म्हटलं आधी आधार क्रमांक जोडून घ्यावीत. वा, छान अफलातून आहे. कल्पना कोणाची? कोणाशी लग्न आहे समजायला नको. लग्न घटिका जवळ येईपर्यंत सस्पेन्स जारी. अरे लग्नपत्रिकेतले गुण जुळावेत, त्याप्रमाणे तुमचे आधार कार्डाचे क्रमांकही जुळालेत की? बघा ना, दोन्ही आधार कार्डावरील सुरुवातीचे 4 अंक वेगवेगळे आहेत, परंतु नंतरचे 8 अंक मात्र सेम टू सेम. पाटील सांगत असताना अमिता म्हणाली, अय्या खरेच की, इतके महिने आपले कसे लक्ष नाही गेले रे? अजून एक अफलातून योगायोग तुमच्या दोघांच्याही आधार क्रमांकातील अंकामध्ये आहे. सर्व 12 अंकांची बेरीज 63 आहे. काय म्हणता बाबा? असे विचारत अभयने दोन्ही क्रमांकावरील अंकांची बेरीज केली आणि आश्चर्याने म्हणाला, आई शपथ, काय योगायोग आहे ना 63. म्हणून तर आपला घटस्फोट होतोय की काय? अगं ते जन्मपत्रिकेनुसार ठरविले जाते. अहो आई, आत्ता आधार कार्ड हीच जन्मपत्रिका झाली आहे. खरे आहे अमिता. आणि हे काय छापलेत रे? आपण आपले आधार कार्ड दाखवूनच आता प्रवेश करावा. हाच आमच्यासाठी अमूल्य आहेर. कल्पना लय भारी. अहो हे काय? कौतुक सोहळा आटोपता घ्या. त्यांनी लग्नपत्रिका छापल्या, खरेदीही सुरू केले. त्यांनी चांगले सुनवाचे सोडून, त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करायचे सोडून तुम्ही त्यांची स्तुती करता. मला आत्तापर्यंत हा सारा विनोदाचा भाग वाटत होता. आपला अभ्यास तसा गमती आहे. त्याच्या डोक्यातून कधी काय खूळ निघेल? आई तुला हे खूळ वाटतंय? विनोद वाटतोय? हो, विनोदच वाटत होता. परंतु तुमची ही सारी तयारी पाहून मला वास्तवाची जाण झाली. अरे एकमेकांची पटत नाही, सतत वाद भांडणे होतात. एकमेकांवर निष्ठा प्रेम नसल्यामुळे पुढे स्पष्ट सांगायचे तर नवरा बायकोपैकी कुणा एकाची विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून घटस्फोट होतात, हे ऐकले होते. परंतु एकमेकांमध्ये वाद होत नाहीत, भांडणे होत नाहीत, नवरा बायको परस्परांना विरोध करत नाहीत, अशा जगाला आदर्श करू पाहणाऱ्या कारणांमुळे घटस्फोट? नाही, हे मला पटत नाही. हे मी होऊ देणार नाही. सो पाटील अचानक भावना विवश झालेलं पाहून पाटील म्हणाले, अगं ऐक तर. काय ऐकायचं? अशी सद्गुणी प्रेमळ कुटुंबवत्सल सुनेला घराबाहेर काढायची म्हणजे? मला ऐक म्हणता? तुम्ही हे कसे काय पटवून घेता? याचे जास्त आश्चर्य वाटते मला. येणारी पोरगी अमितासारखीच सुलक्षणी असेल याची काय शाश्वती? अमिताच्या नखाची ही सर कोणाला येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे अमिताच्या पतीने सासरच्या लोकांनी तिचा छळ केला, खूप त्रास दिला. म्हणजे आई असे काही होणार नाही. अभय बोलत असताना त्याला थांबून सौ पाटील कडाडल्या. चुप, तच्छ, एक शब्द बोलू नकोस. तुला वाटत असेल असा निर्णय घेऊन तू फार मोठा तीर मारतोय, एक क्रांती करतोय. अशी जगवेगळी कामगिरी केल्यामुळे तुला फार मोठा पुरस्कार मिळेल, कदाचित भारतरत्न, पद्य किंवा ते नोबल पारितोषिक मिळेल. तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. अमिता, खरं खरं सांग, आमचे काही चुकले का गं? माझा काही त्रास सासूरवास आहे का गं तुला? आई हे काय बोलताय तुम्ही? अहो माझे लग्न होण्याच्या आधी माझी आई मला नेहमी छोट्या छोट्या कारणावरून रागवायची, ओरडायची. पण लग्नाला 11 महिने झाले आहेत, परंतु तुम्ही कोणी मला एका शब्दानेही दुखवले नाही. म्हणून घटस्फोट घेतेस? मला या आईला सोडून जातेस? सौ पाटील भरल्या डोळ्यांनी म्हणाले. अमिता त्यांच्या दिशेने निघाली असताना पाटील पुढे म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघे एकमेकांपासून आमच्यापासून दुरावू नये असे मनापासून वाटते रे. एक सुचवते, बघा पटते का? दोघांमध्ये भांडणे होत नाहीत हेच एक साधे कारण आहे ना. तर मग तुम्ही दोघेही स्वभाव बदलून बघा. गरज नसताना मनाला पटलेले असतानाही समोरच्याचे मत खोडायला शिका. छोट्या छोट्या कारणावरून भांडायला, वाद घालायला सुरू करा. कसं आहे, ज्या जोडप्यांमध्ये वाद होतात, भांडणे होतात म्हणून घटस्फोट घेण्याच्या विचारात असताना त्यांना प्रत्येकजण एकच सल्ला देतो की वादावादी करू नका, भांडू नका. तसाच मी तुम्हालाही सल्ला देते, भांडा, संताप करा, एकमेकांवर रुसा फुगा. आई काहीही झाले तरी आमचा निर्णय आत्ता बदलणार नाही. खरेदी ही झाली आहे, निमंत्रण पत्रिका छापून झाल्यात, त्याने काय फरक पडतो? आता तर छापून आणल्यात, अजून कुणाला दिल्या नाहीत. फाडून टाका, जाळून टाका, पण हा निर्णय बदला रे. असे म्हणत सौ पाटील सर्वस्व हरवल्यागत स्वतःच्या खोलीच्या दिशेने निघाल्या. नंतरचे दिवस झटपल्याप्रमाणे गेले. अभय अमिता एकमेकांच्या विचाराने जोरात आई बाबांसोबत चहा फराळ करून दोघेही बाहेर जात असत. लग्नपत्रिकेंचे वाटप, ठरलेली कामे करून दोघेही रात्री उशिरा घरी येत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची भरपूर चर्चा होती.
त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पाटील कुटुंब चहा फळाचा आस्वाद घेत असताना वर्तमानपत्र चालणारे पाटील अचानक म्हणाले, अरे बघा तर, तुमच्या लग्नपत्रिकेची वर्तमानपत्रात बातमी आली. भरभरून कौतुक केले आहे. कौतुक सोहळा करून झाला असेल तर काय लिहिले आहे ते वाचून दाखवता का? सौ पाटील यांनी विचारले. त्यांच्या आवाजावरून त्यांचा राग शांत झालेला दिसत नव्हता. पाटील यांनी ती बातमी सर्वांना मोठ्याने वाचून दाखवली. त्यांचे वाचून होताच अभय अमिताने एकमेकांना टाळी दिली. परंतु पाटीलबाईंचा मूड पाहून सर्वांनी त्या विषयावर चर्चा करण्याचे टाळले. चहा फराळ होताच अभय अमिता बाहेर जायची तयारी करत असताना अभयच्या भ्रमणध्वनीवर अनोळखी क्रमांकाने बांग दिली. भ्रमणध्वनी करणारी ती व्यक्ती एका वाहिनीवरून बोलत होती आणि त्या व्यक्तीला अमिताची मुलाखत घ्यायची होती. परंतु अभयने त्या गोष्टीला ठामपणे नकार दर्शवला. असे करता करता शेवटी तो महत्त्वाचा दिवस उजाडला. दोन्ही घरातील सदस्य सकाळी लवकरच कार्यस्थळी पोहोचले. नियोजित वेळ जसजशी जवळ येत होती तसतसे एक एक करीत निमंत्रणही पोहोचत होते. कार्यस्थळाच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ 2 मोठे फलक सर्वांचे लक्ष घालून घेत होते. कार्यस्थळ शहरातील मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे त्या रस्त्यावर भरपूर वर्दळ होती. लोक समोरून जाताना काही क्षण वाहने थांबवून त्या फलकांवरील मजकूर वाचूनच पुढे जात होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या फलकावर माझ्या बायकोच्या लग्न सोहळ्यात आपले हार्दिक स्वागत, मजकुराजवळच अभयचे नमस्कार करीत असलेले छायाचित्र होते. तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस तसाच फलक होता. फरक एवढाच की या फलकावर अभिवादन करणारा अमिताचा फोटो होता आणि लिहिले होते, माझ्या नवऱ्याच्या विवाहसमयी आपले मंगलमय स्वागत. कार्यस्थळी आत प्रवेश करताना प्रत्येकाचे आधार कार्ड पाहून कार्यस्थळी आत प्रवेश मिळत होता. लग्न समयास बराच अवधी शिल्लक असला तरी कार्यस्थळाचे 3ही मजले खचाखच भरले होते. व्यासपीठाची सजावट अत्यंत मनमोहक आकर्षक अशी केली होती. व्यासपीठाच्या शेवटी एक मोठा रंगबेरंगी पडदा लावला होता. उजव्या बाजूला असलेल्या डायसजवळ अभयचे बाबा पोचले. ते माईकवर हॅलो म्हणतात सर्वांचे लक्ष तिकडे गेले. सर्वत्र चालू असलेल्या चर्चा दुसऱ्याच क्षणी थांबल्या. पाटील म्हणाले, या आगळ्या वेगळ्या मंगलमय सोहळ्यात आपले सर्वांचे स्वागत. मी यासाठी आपल्यासमोर उभा आहे की आत्ताच आपल्या माननीय पंतप्रधानांचा संदेश प्राप्त झाला आहे, तो बघा. असे म्हणत पाटलांनी व्यासपीठाच्या शेवटी असलेल्या रंगबेरंगी पडद्याकडे इशारा करताच पडदा बाजूला झाला. दुसऱ्या क्षणी माननीय पंतप्रधानांचा हसतमुख चेहरा समोर आला. पंतप्रधान म्हणाले, अभय अमिता यांच्या लग्नाच्या वेगवेगळ्या पत्रिका मिळाल्या. त्या पत्रिका पाहून आधार योजनेचा असाही उपयोग करण्यात आला आहे. हे बघून खूप आनंद झाला. अभय आणि अमिता यांच्या कल्पकतेला माझा सलाम. या प्रसंगी मी माझे आधार कार्ड दाखवून त्यांना आधारमय शुभेच्छा देतो. असे म्हणत पंतप्रधानांनी स्वतःचे आधार कार्ड दाखवले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लग्नाचा शुभ समय होत असताना व्यासपीठावर अभय अमिताचे आगमन झाले. दोघांनीही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले. लोकांनी टाळ्यांचा प्रचंड गजर करून त्यांचे स्वागत केले. दोघे डायसजवळ येऊन उभे राहिले. अभय म्हणाला, धन्यवाद. जीवनातील या मंगलसमयी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही उभयता सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो. तुम्हा सर्वांना प्रतीक्षा असेल ती आमच्या नियोजित वधूवरांची. तितक्यात अमिता म्हणाली, आमच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाच्या पत्रिका पाहून त्यावर भावी वधूवरांची नावे न दिसल्यामुळे सर्वांची उत्कंठा वाढलेली आहे. शिवाय आम्ही दोघे आमच्या मित्रमैत्रिणीशी एकाच ठिकाणी एकाच मुहूर्तावर लग्न करणार आहोत. हे समजल्यावर सर्वांची उत्सुकता खूपच वाढली असेल. आपली उत्सुकता जास्त वेळ न ताणता मी नम्रपणे सांगू इच्छितो की गतवर्षी आजच्याच दिवशी ह्याच वेळी ह्याच स्थळी आपणा सर्वांच्या साक्षीने आमचा विवाह संपन्न झाला होता. त्या दिवसानंतर लग्नानंतर आमच्या दोघांमध्ये पती-पत्नीपेक्षाही घट्ट मैत्रीचे नाते गुंफले गेले. जसजसे दिवस जात होते तसतसे ते मित्रत्वाचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले. पती-पत्नीपेक्षा मित्र-मैत्रीण म्हणून अधिक जवळ येत गेलो. प्रियकर प्रियसी या नात्याने आम्ही एकमेकांवर नव्याने प्रेम करीत गेलो आणि म्हणून आम्ही ठरवले की आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस प्रियकर प्रियसी यांच्या विवाहाने साजरा करूया. या ठिकाणी 2 सोहळे संपन्न होणार आहेत. पती-पत्नी म्हणून आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. लग्नानंतर आम्ही प्रियकर प्रियसी म्हणून वावरलो ते आगळे वेगळे क्षण अनुभवले म्हणून आमच्यामधील त्या प्रियकर प्रियसीचा विवाह म्हणजेच अभय अमिताचा विवाह आपल्या साक्षीने संपन्न होणार आहे. अभय बोलत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची आई सौ पाटील पळत पळत व्यासपीठावर आल्या आणि त्यांनी अमिताला घट्ट आलिंगन दिले. त्या दोघींच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.